आणि यानंतर आपण थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये जातोय। प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचलेत। पण आमची मनं आणि लोकांची मनं ही एक आहे। संभाजीनगर हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा, तो पुन्हा एकदा महानगरपालिकेत राखण्यात यश मिळेल। जिंकून दाखवणार, नक्की दाखवणार, कारण पुढे कामं पण करायची। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या युतीच्या बोलण्यात शिवसेना लहान पक्ष छोटा भाऊ जागा सुद्धा कमी मिळते असं काय आता एकच आहे, भाऊ भाऊ मिळून खाऊ असं भाजप आणि मिंदे गटाचं झालंय। एका बाजूला ते चाललंय आणि एका बाजूला दोन भाऊ खरे एकत्र आलेत ह्या महाराष्ट्रासाठी, हे देखील चित्र दिसतंय। रशीद मामूवरून खूप हे होत आहे, काही होत नाहीये। ज्यांना पक्षात आलेले आहेत ते आमच्या पक्षाची भूमिका मान्य करून आलेले आहेत, कुठेही काही गडबड नाही। फडणवीसांनी पण टीका केली आज रशीद मामूंच्या बरोबर, कारण त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ते जाऊन जिन्याच्या थडग्यावर डोकं टेकतात, ते जाऊन नवाज शरीफची बिर्याणी खातात, ते सगळं चालतं त्यांना। पण देशातले कोण मुस्लिम सोबत आले तर यांना झोपतं। पण आदित्यजी, आपण रात्री सुद्धा या शहरामध्ये फिरलेला होता, इथला सायकल कामांसाठी ते लक्षात राहील का संभाजीनगरकरांच्या? बघा, एक निश्चित आहे की माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं या शहरावरचं प्रेम, माझे वडील मुख्यमंत्री असताना पण त्याच्या आधीही आणि त्याच्यानंतरही या शहरावर त्यांचं प्रेम, आणि अर्थात जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्याच्यासाठी किंवा त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जी ताकद आम्ही इथे आणलेली ती, आणि अर्थात माझ्या हातून देखील इथे छोटी मोठी जी कामं झालीत, मग रस्ते असतील, सायकल ट्रॅक असेल, STPचं आम्ही करत होतो, इकडचं कचऱ्याचं विलगीकरणाचं काम असेल, ही मूर्ती असेल भव्य, हे सगळं लोकांच्या लक्षात आहे। आणि मला वाटतं एक खरा पक्ष, स्वच्छ पक्ष आणि कुठेही घाणेरडा कारभार न करणारा पक्ष हा आमचा आहे। प्रचाराची सुरुवात करूया। निश्चितपणे काय चित्र काय बघता संभाजीनगरात? गड राहिलाय असंच भगवं राहील। नाही, एक शेवट पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही इथं आला होता, तो प्रश्न मिटला का काय? पाण्याचा प्रश्न आता मिटेल जेव्हा आम्ही सत्तेत येऊ, कारण आता महानगरपालिकेत लोक दाखवून देतील की 15-15 दिवसांनी जे पाणी देत होते त्यांना घरी बसवणार लोक। युती का स्वतंत्र? तिथे आमचे सगळे नेते आहेत, ते निर्णय घेतीलच। मला आता एकच रिक्वेस्ट करतो, थोडं चालताना अंतर ठेवायचं। इझी 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 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। एका मशाल रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि छत्रपती संभाजीनगरची महापालिका शिवसेना जिंकेल असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।